पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंच, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांसाठी तयारीला लागण्याची संधी निर्माण झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सोमवारीच राज्य निवडणूक आयोगाला 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। अखेर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या। पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 जागा असून पंचायत समितीसाठी 16 गण निश्चित करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनुसार करकम सर्वसाधारण, भोसे सर्वसाधारण महिला, रोपळे अनुसूचित जाती महिला, गोपाळपूर सर्वसाधारण महिला, भाळवणी अनुसूचित जाती महिला, लक्ष्मी टाकळी अनुसूचित जाती आणि कासेगाव ओबीसी प्रवर्गासाठी जिल्हा परिषद गट निश्चित करण्यात आले। 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत परिचारकांनी आपले मोठे वर्चस्व सिद्ध केलं होतं। या निवडणुकीत जिल्हा परिषदेत 8 पैकी 7 जिल्हा परिषद सदस्य परिचारक गटाचे विजयी झाले होते, तर विठ्ठल परिवारास केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं। जवळपास 8 वर्षांनी आता पंढरपूर तालुक्यात पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार हे 2 राजकीय प्रवाह आमने सामने येणार आहेत। मात्र यावेळी राजकीय समीकरणे देखील बदललेली असून 2022 मध्ये झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराचे विभाजन झालं आणि चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक गट व कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गट अशा प्रकारे विठ्ठल परिवाराची विभागणी झाली। आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं विठ्ठल परिवारातील हे 2 गट एकत्र येणार का अशी चर्चा होत असतानाच पक्षीय समीकरणाचा विचार केला तर कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आहेत, तर भगीरथ भालके यांनी मागील विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढवली होती। दुसरीकडे ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापासून ते दुरावले असल्याचं दिसून आलं, तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असून त्यांनीही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी गावभेट दौरे सुरू करून जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। 16 जानेवारी पासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं परिचारक समर्थकांमध्ये या पराभवाचा वचपा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीवेळी विठ्ठल परिवारातील दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे व नगरसेवक नागेश भोसले यांनी प्रयत्न केल्याचं दिसून आलं। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विठ्ठल परिवारातील दोन्ही गट वेगवेगळे मैदानात उतरले तर परिचारक यांच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणखी सोपी होऊ शकते अशी चर्चा होऊ लागली आहे। तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विठ्ठल परिवार एकत्र यावा म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण आबा पवार, मोहन कोळेकर यांच्यासह विठ्ठल परिवारातील कारखान्याचे विविध ज्येष्ठ माजी संचालक प्रयत्न करणार का हेच आता पाहावं लागेल।